चला तर आपण मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची याची रेसिपी बघूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजू घातली होती। आता ती छान भिजलेली आहे। आता ही मुगाची डाळ मी पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते। आता या डाळीमध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या टाकते, त्याचबरोबर 2-3 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे। हे सर्व जिन्नस आपल्याला ओबडधोबड असे वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने मी ही डाळ वाटून घेतलेली आहे। आता हे संपूर्ण मिश्रण मी एका भांड्यामध्ये ओतून घेते। आता या मिश्रणामध्ये मी पाव चमचा ओवा हाताने कुचकरून घालणार आहे। त्याचबरोबर आवडीप्रमाणे लाल तिखट, चिमूटभर हळद, बारीक चिरलेला कांदा, तुम्ही लांबसरही कांदा चिरू शकता, एक मोठा चमचा भरून बेसन पीठ, एक मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, एक चिमूटभर खाण्याचा सोडा। आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर बारीक चिरून कोथिंबीर घालू शकता। आपलं हे भज्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार करून घ्यायचे। आपण वेळ वाया न घालवता भजी तळण्यासाठी घेणार आहोत। इथं मी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये आपण एक एक करून भजी सोडून घेऊयात। दोन्ही बाजूने कुरकुरीत असे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथं गरमागरम मुगाच्या डाळीची भजी किंवा मूग डाळीचे पकोडे तयार आहेत। कुरकुरीत होतात, ही भजी कुरकुरीत होतात आणि पाऊस असेल किंवा चहासोबत ही एकदम अप्रतिम लागतात। लहान मोठ्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम अप्रतिम पर्याय आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।